किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी आपल्याला दाखवणार आहे भरलेलं कारलं। आता आपण साहित्य बघूया। पाव किलो कारली घेतलेली आहेत मी, 3 चमचे धणे घेतलेले आहे, 2 वेलच्या घेतलेल्या आहे, अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1.5 चमचा जिरा घेतलेला आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतली आहे, लोणच्याचं खार घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही, अगदी थोडंसं घेतलेलं आहे, एवढे लोणच्याचं खार घेतलेलं आहे, अर्धा चमचा असं, 2 कांदे घेतलेले, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ आहे। तर आता आपण कृती बघूया। तर बघा, मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे। त्यानंतर मी कारली अशा प्रकारे कापून घेतलेली आहे, सगळी पोकळ अशा टोप्या केलेल्या आहेत कारल्यांच्या। हे बघा, पाव किलो कारली ही सगळी याच्यामध्ये गॅस मोठा करायचा, शिजायला घातली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय, 1-2 चमचे असं मीठ घालून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये। 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि कारली पाण्यामध्ये अशी बुडली पाहिजे। आपल्याला कारली शिजवून घ्यायची, अगदी जास्त अशी पूर्ण शिजवायची नाहीये, अर्ध कच्ची अशी शिजवायची आहे। त्यासाठी आता आपण काय करूया, कारली शिजतात तोपर्यंत आपण ते जे वाटण आहे ते करून घेऊया। तर बघू शकता, आपण कारली एकीकडे शिजायला टाकलेली। त्यानंतर आपल्याला 2 टोमॅटो जे आहेत ते मी असे फोड्या करून घेतलेले आहेत, हे बघू शकता, आणि 2 कांदे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे धणे, हे बघा, धणे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये। हे सगळं थोडंसं पाणी घालून 2 वेलच्या घातलेल्या आहेत, त्यानंतर जिरं घातलेलं आहे, हे बघा, त्यानंतर बडीशोप घातलेली आपण त्याच्यामध्ये। आणि आता हे खोबरं जे आहे याचे तुकडे करून आपण मसाला फिरवून घेऊया। तर बघू शकता, आपलं वाटण रेडी आहे। वाटण आता आपल्याला काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये, हे बघा, सगळं वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लोणच्याचं जे खार आहे ते घालायचं आहे, फक्त गोड आंबट चवीसाठी, ते नसेल आमचूर पावडर घातली तरी चालेल। त्यानंतर हे हळद मिक्स करायची त्याच्यामध्ये, आणि हा लाल तिखट, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, बघू शकता तुम्ही, मी हातानेच मिक्स करते, हे बघा, हाताने असं एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय, हे बघा। मीठ आपल्याला, आपण हे वाटणात मीठ घातलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ घालायचंय, कारण कारले आपण मिठाच्या पाण्यात उकडून घेतलेली आहेत, त्याच्यामुळे त्याला मिठाला खारटपणा थोडासा आला असेल कारल्याला। चांगलं वाटण सगळं एकजीव करून आपल्याला कारली, बघू शकता तुम्ही, मी धुवून स्वच्छ ती उकडून घेतलेली आहेत, आणि अगदी उकडलेली नाहीत, हे बघा, पूर्ण ही अशी दाबली सुद्धा जात नाहीत, हे बघा, अर्ध कच्ची अशी उकडून, म्हणजे वाटण होईपर्यंतच ठेवा, वाटण झालं की लगेचच काढा। त्यानंतर एक कारला असं आपल्याला, एक कारला आपल्याला असं आत भरायचंय, बघू शकता तुम्ही, हे बघा, आतपर्यंत असं दाबून दाबून सगळं कारलं भरायचंय। तर याच्याप्रमाणे आपण सगळी कारली भरून घेऊयात। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे कारली भरून घेतलेली आहे सगळी मी। त्याला आजूबाजूला सगळीकडे ते कारली पूर्ण मसाल्यामध्ये बुडवून घेतलेली आहे, आणि उरलेलं एवढं वाटण आहे। तर चला आता आपण कशी बनवायची ती बघूया।
3 पळ्या तेल घालायचं आणि आपल्याला कारली बघा, अगदी जास्त तेल गरम केलं ना तुम्ही तर ते बाहेर जास्त हे होऊन जाईल मसाला टाकल्यानंतर. आता एक एक करून आपल्याला त्याच्यामध्ये करून बघा. सगळ्याच प्रकारचे कारले आपण करतो, पण हे ह्या प्रकारे करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गॅस कमी करायचा आहे. कारली बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे भरून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. आणि जो आपला जे वाटण उरलं होतं हे आपल्याला त्याच्यावरती असं पसरवायचं आहे. आणि ऑलरेडी अर्धी शिजलेली आहेत आपली कारली. तर आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे आणि मसाला पूर्ण आपल्याला शिजून द्यायचा आहे. तर चला बघूयात आपण कारली कशी दिसतायत ती. हे बघा, बघू शकता तुम्ही मसाला शिजतोय आपला. तर आता आपल्याला हे सगळं उलट करून घ्यायचं एकदा पुन्हा. मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. शिजला पाहिजे मसाला, कच्चा नाही लागला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कारली उलट सुलट करून घ्यायची. बघू शकता तुम्ही लालसरपणा आलेला आहे थोडासा मसाल्याला शिजल्यानंतर. एक 5 ते 7 मिनिटं मी शिजवलेला आहे मसाला. 5 ते 7 मिनिटांनी मी कारली उलट केलेली आहे. त्यानंतर आता परत झाकण ठेवूया आणि मसाला शिजून देऊया. तर चला बघूया आपण कारलं शिजले की नाही आपण बघून घेऊया. तर आता आपण चमच्याने असं कारलं कट करून घेऊ. तर हे कट झालेलं आहे. बोटाने म्हणाल तर बघा खूप गरम आहे असं. हे बघा कारलं असं शिजलेलं आहे. तर हे जे कारलं आहे हे शिजायला मला 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत. आलटून पालटून असं मी मसाला शिजून घेतलेला आहे. तर चला आपण आता सर्व करून घेऊया.